बातमी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि महत्त्वाची। लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी साठी आणखी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। राज्यातील तांत्रिक अडचणी आणि गारपिटीच्या संकटामुळे लाडकींकडून ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी होत होती आणि आता 30 एप्रिल पर्यंत ही मुदत वाढवल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली नाही त्यांना आणखीन एक संधी मिळणार आहे। जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे त्याची ई-केवायसीच्या संदर्भातली मुदत ही काल 31 मार्च रोजी त्या ठिकाणी संपली। पण काही निवेदनं आमच्याकडे प्राप्त झालेली होती, काही त्या संदर्भातल्या ई-केवायसीच्या संदर्भातल्या काही तक्रारी म्हणजे आम्हाला आणखीन त्याच्यामध्ये थोडी मुदत मिळावी। काही ठिकाणी काही यामधल्या कालावधीमध्ये गारपीट असेल किंवा त्याच्या आधीच्या कालावधीमध्ये काही ई-केवायसी करण्याच्या काही जणींच्या राहिलेल्या होत्या। ह्या सगळ्या याच्यामध्ये खरं तर पहिली ई-केवायसीची प्रक्रिया ही साधारणपणे सप्टेंबर 2025मध्ये सुरू झाली आणि ती पहिल्यांदा 2 महिन्याच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली होती आणि 2 महिन्याची मुदत ई-केवायसीसाठी सर्व लाडक्या बहिणींना देण्यात आलेली होती। पण त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांच्या सूचनेनुसार ती मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली होती। त्यानंतर सुद्धा काही सूचना आल्या की ई-केवायसी करत असताना काहींनी चुकीचे ऑप्शन निवडले, काहींनी ई-केवायसी भरून सुद्धा त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे त्याच्यामध्ये लाभ हा मिळत नव्हता। त्यात काही चुकीचे ई-केवायसीच्या फॉर्ममध्ये ऑप्शन त्यांनी निवडले गेल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली। ती मुदत ही आता या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत, म्हणजे 30 एप्रिलपर्यंत ती मुदत ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींच्या सूचनेनुसार ती वाढवण्यात येत आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की ही जी अंतिम संधी ही आपलं काही ई-केवायसी करत असताना जी काही चूक झालेली असेल त्या दुरुस्तीसाठी ही देण्यात आलेली आहे आणि 30 एप्रिलपर्यंत ही मुदत ही महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि सुनेत्रा काकी यांच्या सूचनेनुसार ही आम्ही वाढवत आहोत। तर आपण पाहिलेलं असं लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी गुड न्यूज या ठिकाणी देण्यात आलेली आहे। सरकारने आता ई-केवायसीची मुदत वाढ करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, तुमची ई-केवायसीची दुरुस्ती राहिलेली होती का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। बघा, आता लाडक्या बहिणींचा हप्ता जो आहे तो थांबणार नाही। तुमच्यासाठी या ठिकाणी ही मोठी आनंदाची बातमी आहे। काय म्हटलंय नेमकं आपण डिटेलमध्ये बघूयात। व्हिडिओच्या सुरुवातीला देखील तुम्ही पाहिलेलं असेल। त्यासोबत तुमचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालाय की नाही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। जमा झाला असेल तर हो धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, नसेल जमा झाला तर नाही म्हणून पाठवा आणि त्यापुढे तुमचा जिल्हाही पाठवा। तर बघा, लाडक्या बहिणींना मोठा दिलासा भेटलेला आहे। ई-केवायसी दुरुस्तीसाठी आता 30 एप्रिलपर्यंत डायरेक्ट मुदतवाढ देण्यात आलेली आहे। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी ई-केवायसीची दुरुस्तीची मुदत जी आहे 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। यामुळे लाडक्या बहिणींसाठी मोठा दिलासा या ठिकाणी भेटलेला आहे। नेमकं काय म्हटलंय बघू शकता। स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या ठिकाणी हे ट्विट करून माहिती दिलेली आहे। बघा, त्यांनी काय म्हटलंय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी सुधारणा करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती, परंतु राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचे व गारपिटीचे संकट, राज्यातील लाडक्या बहिणींकडून झालेली मागणी या पार्श्वभूमीवरती माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा काकी पवार यांच्या सूचनेनुसार ई-केवायसी दुरुस्तीची मुदत 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। तर बघू शकता, स्वतः त्यांनी ट्विट करून या ठिकाणी ऑफिशियली ही माहिती तुमच्यासाठी दिलेली आहे। ई-केवायसीची या ठिकाणी दुरुस्ती करण्यासाठीची जी मुदत आहे 30 एप्रिल 2026 पर्यंत असणार आहे। म्हणजे बघा, फक्त तुम्हाला या ठिकाणी पहिल्याप्रमाणेच दुरुस्ती जी आहे तुमच्या पहिल्या केलेल्या ई-केवायसी मध्ये सध्या करता येणार आहे।
सर्व लाडक्या बहिणींना अंतिम मुदतीपूर्वी ई-केवायसी दुरुस्ती पूर्ण करावी ही नम्र विनंती असं त्यांनी म्हटलेलं आहे. फक्त तुम्हाला याच्यामध्ये दुरुस्ती करता येणार आहे. म्हणजे पहिली जर तुम्ही ई-केवायसी केलेली असेल, तुमची पहिली ई-केवायसी झाली होती का आणि त्या ई-केवायसी मध्ये काही चुका तुमच्या झाल्या होत्या का, तर त्या चुकामुळे तुम्ही जर अपात्र या ठिकाणी ठरलेला असाल, ज्यामुळे तुमचे लाभ जो आहे तो बंद झालेला असेल, तर तुम्हाला आता 30 एप्रिल 2026 पर्यंत अजून त्याच्यामध्ये दुरुस्ती जी आहे ती करता येणार आहे. बघू शकता त्यांनी या ठिकाणी हे ट्विट करून माहिती दिलेली आहे. 30 एप्रिल 2026 पर्यंत ई-केवायसीच्या दुरुस्तीबद्दलची संधी देण्यात आलेली आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांना ई-केवायसी दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा या ठिकाणी ही संधी देण्यात आलेली आहे. तर बघा, तुम्ही खरोखर पात्र होतात आणि तुम्ही ई-केवायसी देखील या ठिकाणी तुमची केलेली होती, परंतु तरी देखील तुमचा लाभ जो आहे या ठिकाणी जमा झालेला नव्हता, जमा होत नव्हता, तुम्ही अपात्र ठरलेला होता, तर त्यासाठी या ठिकाणी दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी ही संधी जी आहे स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून दिलेली आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी दुरुस्तीची मुदत आता 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा भेटलेला आहे. याबाबतची माहिती त्यांनी या ठिकाणी कालच 1 एप्रिलला स्वतः ट्विट करत या ठिकाणी दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना ई-केवायसी मध्ये सुधारणा करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती, परंतु राज्यात उद्भवलेली अवकाळी पावसाचे आणि गारपिटीचे संकट, राज्यातील लाडक्या बहिणींकडून झालेली मागणी या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी हा निर्णय जो आहे या ठिकाणी सध्या घेण्यात आलेला आहे. 30 एप्रिल ही आता अंतिम मुदत ठरवण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त दुरुस्ती करता येणार आहे. नव्याने ई-केवायसीचा पर्याय असणार नाही. या ठिकाणी फक्त दुरुस्तीची मुदत त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे तुमची ई-केवायसी झालेली असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये आता सध्या दुरुस्ती जी आहे ती करता येणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणींना अंतिम मुदतीपूर्वी ई-केवायसी दुरुस्ती पूर्ण करावी असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. ई-केवायसी दुरुस्तीसाठी दिलेली मुदत 31 मार्च रोजी संपलेली होती. याच्यामध्ये भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचे तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी ई-केवायसी मध्ये दुरुस्ती त्यांना करता आलेली नव्हती. याबाबत काही निवेदनं त्यांच्याकडे प्राप्त झालेली होती, तर काहींनी ई-केवायसी संदर्भात अनेक मुदतवाढ मिळावी अशी विनंती देखील करण्यात आलेली होती, असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. पहिली ई-केवायसी प्रक्रिया सप्टेंबर 2025 मध्ये सुरू झाली होती. पहिल्यांदा 2 महिन्याच्या कालावधीसाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानंतर यासाठीची मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर ई-केवायसी करत असताना काहींनी चुकीचे पर्याय निवडले होते. काहींनी ई-केवायसी प्रक्रिया करून देखील काही तांत्रिक बाबीमुळे योजनेचा लाभ त्यांना भेटत नव्हता. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र ठरल्या गेलेल्या होत्या. यामुळे 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. आता ही मुदत जी आहे 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. ही अंतिम संधी असून ई-केवायसी करताना चूक झाली असेल तर ती दुरुस्त करावी असं या ठिकाणी स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आता बघा, भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुमचे देखील या ठिकाणी पैसे जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आले असतील तर हो म्हणून नक्की सांगा, आलेले नसतील तर नाही म्हणून सांगा. तर तुमचा जानेवारी महिन्याचा हप्ता जर जमा झालेला असेल तर तुमचा हा फेब्रुवारी महिन्याचा देखील लाभ जमा झालेला असेल. परंतु ज्यांचे ई-केवायसीमुळे लाडक्या बहिणी अपात्र ठरलेले होत्या, त्यांचे देखील पैसे या ठिकाणी जमा झालेत की नाही तुम्ही ई-केवायसी मध्ये दुरुस्ती केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमची आता ई-केवायसी दुरुस्ती राहून गेलेली असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी 30 एप्रिल पर्यंत ही मुदत जी आहे ती देण्यात आलेली आहे. तर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे. 4 दिवसापूर्वीच महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरती ट्विटरवरती लाडक्या बहिणींना फेब्रुवारी हप्त्याचे वितरण सुरू झाल्याची माहिती दिलेली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू असं त्यांनी म्हटलं आणि या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी जो आहे तो वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती. त्यासोबत पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये म्हणजे टप्प्याटप्प्याने या ठिकाणी आधार संलग्न बँक खात्यामध्ये लाडक्या बहिणींना हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती. त्या संदर्भात या ठिकाणी त्यांनी ही ट्विट करून माहिती दिलेली होती तुमच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल. तर हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर अजून देखील मार्च महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी पेंडिंग आहे, कारण की मार्च महिना देखील संपलेला आहे. आता सध्या एप्रिल महिना चालू आहे, तर या मार्च महिन्याचे पैसे देखील तुम्हाला ह्या एप्रिल महिन्यामध्ये भेटण्याची
भेटण्याची शक्यता असू शकते. बघा, मागच्या जवळपास 7-8 हप्त्यापासून आपण जर बघितलं, प्रत्येक महिन्याचा हप्ता जो आहे त्या महिन्यामध्ये भेटताना दिसत नाही. जसं की हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता त्या महिन्यामध्ये न येता जवळपास मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये याचं वाटप सुरू झालं. तसंच हा मार्च महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये कधीही वाटप केला जाऊ शकतो. त्याच्याबद्दलचा जो GR आहे निधी वितरणाचा तो प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर मग याचं निधी वितरणाची तांत्रिक प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला एप्रिल महिन्यामध्येच या ठिकाणी मार्च महिन्याचा हप्ता देखील भेटण्याची शक्यता असू शकते. याच्याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत वेळोवेळी नक्की शेअर केलं जाईल. सध्या तरी तुमचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचसोबत KYC मध्ये या ठिकाणी मुदत वाढ देखील देण्यात आलेली आहे दुरुस्ती करण्यासाठी. तर संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे, लेटेस्ट अपडेट आपण बघितलेला आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.